श्री जागृत हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न। यावेळी राजेश पावडे, संगीता अडक, मिलिंद देशमुख, प्रताप पावडे, संभाजी पावडे, आनंद पावडे व अधिजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। पतिव्रता आणि तिची देवावरील पत्नी नाही कोण म्हणलं तुम्हाला महाराजाचं प्रमाण सांगायचं दादागिरी लक्षात आलं। प्रभूने विचार केला बरोबर आहे पहिलं पाणी तर मलाच नव्हतं सोडते मला चढवला एक जायला तयार नाही एक जायला तयार। दिनांक 28 ऑगस्ट 2024 आज खरंच हा जो सोहळा आहे या सोहळ्यासाठी ज्यांनी एक महिन्यापासून प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाला खरोखरच आज समाप्ती म्हणू किंवा आपण यश म्हणू जीर्णोद्धार। तर या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमासाठी आमच्या नगरातील या उत्तर विभागातील सर्व मान्यवर श्री राजेशराव भाऊरावजी पावडे साहेब, त्यानंतर संगीताताई डक, मिलिंद भाऊ देशमुख, प्रतापरावजी पावडेसाहेब, संभाजीराव पावडेसाहेब, त्यानंतर आनंदरावजी पावडेसाहेब आणि रमेशरावजी पावडेसाहेब हे सर्व मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीतील सर्व मित्र सहकारी, इतर कॉलनीतील सर्व सद्भक्त या कार्यक्रमासाठी आज उपस्थित झालेत आणि आज जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमच्या नगरातील सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी करायचा या उद्देशानं आमच्या वाडी बुजुर्गचे उपसरपंच श्री बंडूभाऊ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत आणि एक महिन्याच्या आत हे मंदिर आज भाविक भक्ताच्या दर्शनासाठी उपलब्ध झालं। या दर्शनाचा जो इतिहास सांगायचा जर म्हटलं तर नावामध्येच जागरूकता आहे। हे मंदिर जागृत हनुमान मंदिर हे जवळपास 70 वर्षापूर्वीचं आहे। इथला जो इतिहास आहे तो आपल्याला सर्वांना माहीतच आहे। इथं मनोकामना घेऊन आपण आलो तर हा मारुतीराया सर्वांना पावतो आणि या श्रद्धेपोटी लोक इथे येतात आणि आपलं त्यांच्यापुढे घरानं मांडतात आणि ते खुशी त्याला पाठवते। तर आज 27 तारखेपासून म्हणजे कालपासून या सोहळ्यासाठी कार्यक्रम चालू आहेत। काल विधी कार्यक्रम झाला, मूर्ती प्रतिष्ठान झालं, त्यानंतर सायंकाळी वाडी बुजुर्गचं भजनी मंडळ झालं। आज सकाळपासून विधीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आमचे कोलंबीचे महाराज यांच्या यदुबन महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यानंतर पांगरीकर महाराज यांचं कीर्तन झालं आणि आता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे। तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे कार्यक्रम यशस्वी होत आहे आणि या महाप्रसादाचा सर्वांनी 4 वाजेपर्यंत सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या चॅनलच्या मार्फत सांगतो। नगरवासियातर्फे मी विनंती करतो तरी सर्व सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन सहकार्य करावे ही विनंती। नमस्कार।